कॉम्पिटिशन पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये होता आणि महागुरु रील्स कॉम्पिटिशनमध्ये 8-10 स्पर्धक होते आणि या स्पर्धकामधून जो विजेता स्पर्धक ठरलाय तो आपल्यासोबत जोडला गेलाय. सर्वात चांगली रील्स या व्यक्तिमत्वाची होती आणि हा तो एडिटर, त्याचं नाव आहे कोण गावचा निषद कटारिया. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कटारिया रील्स सर्वांना प्रभावित केलं. कटारिया या कटारियांचा गौरव केला जाईल. भोलानाथ शेठ पाटील आणखी काहीतरी घ्या तुम्ही, त्यामध्ये नाविन्य प्राप्त करा. खूप आज गर्दी आहे आणि कटारिया आपला गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्पर्धेची आन बाण आणि शान सन्मान्य माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपला इथे गौरव केला जात आहे. निषाद लक्ष्मण दादा पाटील या लक्ष्मण दादा पाटील आपल्या शुभ हस्ते कटारियाचा गौरव करावा. चला सामना स्टार्ट. ग्रीन सिग्नल. बोला गणपती बाप्पा मोरया. चला गोमाशेठी आपण खुटारी सुप्रसिद्ध उद्योजक सामन्याकडे लगेचच बनणार आहोत. अतिशय दमदार ड्रिल्स त्यांच्या माध्यमातून आणि त्यांना खऱ्या अर्थाने बघा अतिशय JTPचं जे आमच्या सरप्राईज गिफ्ट एक चांगलं बक्षीस खऱ्या अर्थाने दिले जात आहे. चला बोलूया समालोचन कक्षमध्ये प्रवीण टेंबे वलप यांच्याकडे बोलूया. थँक्यू महागुरु. तर रील्स कॉम्पिटिशनचा विजेता ठरलाय निषाद काठारे. 3K सिनेमॅटिक कोण गावचा हा कोहिनूर हिरा इथे विनर ठरतो. यस चला वैभव पाटील यांचा सन्मानित केला जाईल. PTCचे आमचे फाउंडर संदीप दादा भास्कर यांचे खास जिवलग मित्र आहेत वैभव शेठ यांचा येथेची सन्मान भोलानाथ शेठ आपण करावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण. लागोपाठ 3 षटकारांसाठी व्हाईट बॉल. सध्या कमेंट बॉक्स मध्ये चर्चा या स्पर्धेची आणि अक्षरशः तुटून पडलेत प्रेक्षक. व्ह्युअर्स वॉचिंग खूप चांगली आहे या मॅच साठी. तर रोहिदास भोईर वल्लभ आपण यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. चला चेंडू सीमापार 4 धावांसाठी इथे प्रीतम भोपी यांचा सन्मान केला जाईल. या प्रीतम एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा गौरव होत आहे. ओ टू प्रवीण टेंबे. थँक्यू. प्रीतम भोपी हे पनवेल समालोचक असूनचे सदस्य आणि गुणवंत स्कोरर पेठ गावाचा हा हिरा सन्मान होत असताना संदीपजी वास्कर फाउंडर PTClive.in चे. चला यानंतर इथे रोहिदास भोईर आपण आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. रोहिदास दादा या आपण. थँक्यू महागुरु. सन्मान सोहळा आता थोडा शांत. मॅच कडे जाऊया. बेहतरीन गेंदबाजी. व्हाइट बॉल का सिलसिला जारी है लगातार. तीसरी व्हाइट बॉल. धनेश कामोडकर गेंदबाजी मार्ग पर है. मोटी जोई एक्सप्रेस. महेश ने 10 बनाए 3 गेंदों पर. प्रतीक 0 पर 13 पे 0. अनन्या 11 सुनील शेठ पाटिल एडवोकेट की ये टीम है. गाउदेवी बुरदुल बैटिंग ट्रैक पर. अंबरनाथ तालुका डिफेंसिव मोड में सम्मान देने की कोशिश. लाउड अपील गेंदबाज के द्वारा. अंपायर सत्यवान जी काकड़े कह रहे कि इट इज अ नॉट आउट. लेग बाइट सिंगल. लेट लाइट में देखा अंपायर ने इस गेंद को शायद नहीं थी. हाइट फैक्टर भी बहुत ही अलग अंदाज में था और अंपायर सत्यवान जी काकड़े फ्रॉम आदि कह रहे कि इट्स अ नॉट आउट कॉल. सिंगल आएगा. पिछले 4 मुकाबले मच्छिंद्र पाटिल सर बहुत ही रफ एंड टफ हुए. आखिरी क्षणों तक देखने मिले और ये सबसे बड़ा मुकाबला. हौसले की तरकिश में वो तीर जिंदा रख. हार के बाद जीत की उम्मीद जिंदा रख. जीत को उम्मीद जगाने वाला मैच होगा. मोटी जुई बनाम बुरदुल A वर्सेस B. फास्ट बॉल. फोर्थ वाइट बॉल. बॉलिंग टीम रिव्यू. बॉलिंग टीम ने चॅलेंज किया अंपायर को. इथे रोहिदास भोईर यांचा येतोची सन्मान आमच्या स्पर्धेचे ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आणि बघा अनन्या 11 गावदेवी बुरदुल क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बिंदास शेठ पाटील यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार. आणि वाल्मिक शेठ पाटील माजी सरपंच बुरदुल. वाल्मिक शेठ पाटील मनपूर्वक तुमचंही आम्ही स्वागत करत आहोत. बॉलिंग टीम रिव्यू. अंपायर को चैलेंज किया है.
It is a white ball. Umpires signal white ball. Review unsuccessful. टीम मोटी हुई 15-0. सुनील शेठ पाटिल एडवोकेट ने इस टीम को पैक किया है. पुराने दोस्त यहाँ पर मिलते हुए संदीप भास्कर के साथ यादें वो ताजा कर रहे. वेलकम टू ऑल. लॉट किया, गैप ढूंढ ली बखूबी, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से दूर. फैब 4 आता हुआ चौका 4 रनों के लिए. प्रतीक कोपरकर पीके फॉलिंग स्वीप किया, घुटना टेक कर बॉल स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए. किरदार जो भी हो, कहानी हसीन होनी चाहिए और एक किरदार अच्छा निभाते हुए प्रतीक कोपरकर खोद के निकाला. अभिडॉप को बीट किया, लॉन्ग ऑफ पर ड्राइव. फील्डर है भी डीप में, सिंगल को डबल में पूरा किया है. पहले ओवर का ये खेल यहाँ पर समाप्त हो गया और टीम अंडर 11 गावदेवी बुर्दुल का टोटल है 21, लॉस ऑफ 0. टीम पॅकर ऍडव्होकेट सुनील शेठ पाटील. सर बघा निश्चित स्वरूपात आई अनन्या 11 आई गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते बुर्दुल नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर ऍडव्होकेट सुनील दादा पाटील साहेबांच्या वतीने लागो प्रत्येकी षटकारासाठी बुर्दुल संघाच्या फलंदाजाला 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. ट्वेंटी 21 लॉस ऑफ 0. कृष्णा इलेव मोटीजोई बॉलिंग ट्रैक पर यहाँ पर गेंदबाजी कर रहे थे. धनेश कामोडकर मोटीजोई एक्सप्रेस को काफी बड़ी मार लगी है अनन्या 11 बुर्दुल के माध्यम से और इसी अंदाज में 4 ओवर में 180 या 90 रनों का आंकड़ा प्रोजेक्ट स्कोर बन सकता है. मैच में कमाल का मुकाबला है. कीर्तिमान मैच, राइवलरी मैच ए वर्सेस बी. ए पोल से मोटीजोई आई है, बी पोल से अनन्या 11 गावदेवी बुर्दुल का ये सुपर 6 का महामुकाबला. टीम मोटीजुई ने सुपर 12 में मुरबी टीम को परास्त किया और बुर्दुल टीम भी यहां पर अगर देखें तो अपने बेहतरीन बल्लेबाजी के लिए पहचानी जाती है. स्ट्राइक एंड पर महेश पाटिल. सुधीर पाटिल की कप्तानी में गावदेवी बुर्दुल ने बहुत सारी ट्रॉफी जीती इस साल भी. दीप पाटिल बॉलिंग पर. टप्पा खाने के बाद आउट स्विंगर बॉल, व्हाइट बॉल. 5 व्हाइट बॉल अभी तक डाली है गेंदबाजों ने. पहले ओवर में 4 व्हाइट बॉल थी, इस बार एक और व्हाइट बॉल. स्कोरबोर्ड पे 22 मैजिक आंकड़ा और इसी अंदाज में बल्लेबाजी करे 4 ओवर में 80-90 रन लग सकते मुकाबले में. दीप पाटिल बॉल तैयार. डिफेंसिव मोड, सॉफ्ट हैंडेड पुश किया है, बैक क्लिप को नीचे रखकर शॉर्ट पॉइंट पे सिंगल यहां से मिलता हुआ. माहौल बन चुका है फाइनल का क्योंकि अभी 4 मुकाबले पूरे हुए. चारों मुकाबले एक से बढ़कर एक आखिरी बॉल तक खेले गए. पिछला मुकाबला भी आपने देखा मोरबीपनम आवरे का, जहां पे आवरे टीम ने बाजी मारी है. पिछले 5 साल से आवरे टीम लगातार आई है लेकिन इस बार टॉप 3 में एक जगह बची है. इससे पहले 2 टीम गई टॉप 3 में. पहली टीम थी आवरे टीम, उसके बाद आई टीम का नाम है देवी चपाड़ा. अब यहां से जो जीतेगा वो टीम तीसरे को ज्वाइन करेगा. 6 व्हाइट बॉल. स्वर्गीय विकासजी सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये बॅक टू बॅक 2 षटकारासाठी. बॉल तैयार. राउंड विकेट. ओ परफेक्ट बॉल. दीप पाटिल आउटस्टैंडिंग क्लास गेंदबाजी यहां पर कर रहे दीप पाटिल. प्रभावित किया इस गेंदबाज ने, कुशल गेंदबाजी. बॉलिंग मार्क पर. बॉल तैयार. दीप पाटिल. ओ गुड बॉलिंग वंस अगेन रिप्ले. आउटस्टैंडिंग बॉलिंग परफॉर्मेंस दीप पाटिल. मेन बॉलर को मार लगी धनेश कामोडकर लेकिन उसके बाद दीप पाटिल ने वो वापसी की है, कमबैक. उम्मीद पे दुनिया कायम है. संभल कर गेंदबाजी कर रहे और यहाँ पे जो पहले ओवर में बड़ी मार लगी थी ना 20 रनों की, उस पर अंकुश लगाने वाला ये गेंदबाज है. स्टॉप किया रनों को, शांत किया बल्लेबाज को. लॉट किया, खोद के लॉन्ग ऑफ है, डीप में सिंगल आएगा. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस. 4 गेंद पे 5 रन.
दीप पाटिल का एफर्ट 100% कमिटमेंट, एक कमाल का गेंदबाज है, टीम का फरिश्ता, अपने किरदार को निभाने वाला ये गेंदबाज है। चुनौतीपूर्ण बॉलिंग, चुनौती स्वीकार किया दीप पाटिल ने, आउटस्टैंडिंग, रनों को बचाने वाला मसीहा मोटी जुई। और जरूरत नहीं थी, लाउड अपील है, फिंगर गोज अप, अंपायर कह रहे निकलना होगा, बैटर आउट। एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, आरनाद नाही करायचा कोणीचा आमच्या बोलराचं चला पाठीचा. अनन्य 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 2 षटकारांसाठी स्वर्गीय विकास सुनील पाटील बुर्दुल यांच्यातर्फे सुनील पाटील यांच्यातर्फे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. सन्माननीय बालकृष्ण पाटील बुर्दुल यांच्या वतीने बुर्दुल क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. माजी सरपंच चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. 24 कैरेट गोल्ड, लास्ट बॉल, सुधीर पाटिल कैप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, टीम बुर्दुल. लाउड अपील, स्ट्रॉन्ग अपील, अंपायर की चर्चा होगी इस पर, इंतजार करिए मोटी जुई टीम. सुधीर पाटिल का विकेट है, कॉन्फिडेंस अच्छा है मोटी जुई का, 7 खिलाड़ी विकेटों पर वो चर्चा कर रहे. धन्यवाद प्रीतम जी बोपी, बेस्ट स्कोरर वैभव पाटिल, खास मित्र एंड फाउंडर संदीप जी भास्कर यहाँ पर आने के लिए. अंपायर देखना चाहते, टप्पा गेंद गई है या डायरेक्ट फुल टॉस गई है विकेट कीपर के हाथों में. एक्शन रिप्ले चेक करते PTCLive.in पर. थर्ड अंपायर सुनील तांडेल सर हमारे साथ जॉइंट है टीवी कंट्रोल रूम में. बड़ी विकेट हो सकती है प्रतीक के बाद कप्तान सुधीर पाटिल की, लेकिन सबके निगाहें होगी यूट्यूब पर, स्क्रीन पर, PTC.in पर, जिसको बनाया संदीप भास्कर फाउंडर. 15 साल पहले का इतिहास दोहराए तो अंपायर क्या बल्ले पे लगी है, आपको लग रहा है लगी है, लेकिन टप्पा गई या फुल टॉस, ये चेक करना चाहते हैं. थैंक यू. इट्स आउट, फुल टॉस गई है, क्या चिट कॉल, कप्तान नहीं चला सीना तान, कप्तान 0 पर आउट, कैप्टन डिपार्ट. इथे अनन्य 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केली, तर सुभाष पाटील बुर्दुल आणि प्रेम जाधव बुर्दुल यांच्या वतीने 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसाची अनाउन्समेंट एकदाच केली जाईल, ती पण अशी वेळ मिळाल्यावर. चेंडू पडताना मात्र बक्षिसाची अनाउन्समेंट केली जाणार नाहीये. 26 पे 2, क्या डिसिप्लिन है इस टूर्नामेंट का. मच्छिंद्र पाटिल सर, डे नाइट फॉर्मेट, 5 बजे पहली गेंद फेंकी जाती है, 12:30 बजे से पहले मुकाबले समाप्त. लगातार 6 दिन यह इतिहास दोहराया गया. टेनिस बॉल क्रिकेट में वो चर्चा होती है ना कि रात के 4 बज गए, 5 बज गए, 6 बज गए. यहाँ पे ऐसा नहीं होता है, यहाँ पे डिसिप्लिन है, यहाँ पे नियम है, क्योंकि यहाँ पे आप कह सकते हैं अनुशासन है. ये बोलना शेठ पाटिल की टूर्नामेंट है, ये श्री गणेश का आयोजन है, ये वल्लभ का आयोजन है, और यहाँ पे हमेशा क्वालिटी क्रिकेट दिखाया जाता है. A1 क्वालिटी को हम पसंद करते हैं और उसी अंदाज में पेश करते A1 क्वालिटी मुकाबले. यहाँ पे कभी भी आपको सुबह के 6 नहीं बजेंगे, आपको 1 बजे से पहले मुकाबले समाप्त होते देखेंगे, बिकॉज ये डिसिप्लिन वाली टूर्नामेंट है और ये नंबर 1 टूर्नामेंट. 26 पे 2, 12 गेंद का खेल बचा है. स्ट्राइक एंड पर महेश पाटिल, हर्ष बोपी, फर्स्ट बॉल खोद के निकाला, ड्राइव लॉन्ग ऑफ पर, ऑफ ड्राइव सिंगल मिलेगा. 2 में परावर्तित, क्विक डबल. 2 के साथ टीम का टोटल 28 रन होगा. पहला दिन मुझे याद है इस नाइट रजनी का, 16 फरवरी को रील्स कंपटीशन था. 10 रील्स एडिटर आए थे, 12 रील्स बनी और उनमें से एक रील्स काफ़ी ज़बरदस्त रही. वो थी निशाद काठारे, उनकी ओर से, जो कौन के 3 के सिनेमैटिक. उन्होंने आज पहला नंबर का खिताब जीता और उन्हें मिला 8,000 वाला गिम्बल, जो ब्रांडेड गिम्बल है. क्या बात है, गिम्बल काम का रहेगा रील्स एडिटर के लिए. बोलो तैयार. फास्ट एंड फ्यूरियस, अंपायर व्हाइट बॉल सिग्नल, एक्स्ट्रा रन 1+1, 2 मिलेंगे. 7 व्हाइट बॉल पहले इनिंग में अभी तक फेंकी गई है. ये अपेक्षा नहीं थी मोटी जुई से. 7 रन आपने एक्स्ट्रा दिए. पहले बॉलर ने 4 व्हाइट बॉल फेंके, उसके बाद ये 3 व्हाइट बॉल, टोटल 7 एक्स्ट्रा, 30 ऑन बोर्ड. लेकिन सुधीर पाटिल का 0 पर आउट होना सुपर 6 में, ये भी खराब बात होगी. A, B, C के लिए एक बाइक है यहाँ पर,
और यहाँ से सुपर 6 का मैच है, यानी मैं कहूँगा ये आखिरी मैच है मालिका वीर ट्रॉफी और बड़ा इनाम जीतने के लिए, बाइकरमैन बनने के लिए। यहाँ पे संपूर्ण समर्पण करना पड़ेगा। 30-2 अंबरनाथ तालुका की टीम है बुरदुल ठाणे जिला और उनके खिलाफ है उरण तालुका रायगढ़ जिला मोटी जुई। हम किसी से कम नहीं, दोनों टीम में वो क्षमता है। इस साल दोनों ने बहुत सारे चषक जीते। बुरदुल ने भी तेल का मचाया, मोटी जुई ने भी धमाका किया है टेनिस बॉल विश्व में। 30-2 मैच ऑन। बॉलर तैयार हर्ष बोपी। फास्ट एंड फ्यूरियस, रफ्तार से गिरफ्तार। क्या रफ्तार है इस गेंदबाज में। इस साल आईएसपीएल में विवेक शेलार ने सबसे फास्ट बॉल डाली थी, 140 से ऊपर रफ्तार थी गेंद में, और मुझे याद दिलाई उस बॉल की हर्ष बोपी के गेंदबाजी में। फास्ट एंड फ्यूरियस, इंप्रेसिव बॉलिंग परफॉर्मेंस है। रफ्तार का सौदागर लॉफ्ट किया हुआ में सामने की दिशा में A1 अजय बॉम्बे का धमाका 6 रनों के लिए। चला अजय बॉम्बेसाठी अनन्या 11 गावदेवी बुरदुलचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील माजी सरपंच, त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे प्रत्येकी षटकारासाठी। चेक। कहते जीत का कारण बनो, हार की वजह मत बनो, परिस्थिति के विपरीत बल्लेबाजी करो। और ये अजय बॉम्बे ना, ये कमाल का बैटर है, लेफ्टी बैटर, वेरी डेंजरस। घुटना टेका था उन्होंने। व्हाइट बॉल, 8 व्हाइट बॉल अभी तक हुए, 8 एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड पे। रनों की बारिश, रनों का पहाड़ खड़ा होता हुआ। 37 लॉस ऑफ 2, 2.3 ओवर कंप्लीट। 3 बॉल बची है। हर्ष बोपी 3 बॉल 11 दिए, अजय बॉम्बे 2 बॉल 6, महेश पाटिल 9 बॉल 14। इनक्रेडिबल मैच है ये, 2 तरफा मैच, सुपर 6। बॉल तैयार, पॉपिक यॉकर बांध के रखा जगह पर, अगर जगह से हिले तो भून डालूंगा। ये जो बॉलीवुड का डायलॉग था यहाँ पर सूट हुआ है, जैसे बंदूक से गोली निकली, हर्ष बोपी की बॉल निकली है और डॉट बॉल पॉपिक यॉकर। एक और 2 गेंद बची है। हर्ष बोपी कमबैक करते हुए। टीम मोटी जुई ने मुरबी को परास्त किया, इतिहास के पन्नों को बदला है। मुरबी टीम वलप में कभी नहीं हारती, लेकिन मुरबी को हराया मोटी जुई ने। अपील लाउड, LBW, अंपायर्स कॉल, इट्स नॉट आउट, लेग बाय सिंगल। आखिरी बॉल बची है, 38 रन 38। मैक्सर, मुरबी टीम का इतिहास है कि 2 बार उपविजेता। मुरबी टीम कभी नहीं हारी थी, लेकिन मोटी जुई ने उन्हें परास्त किया सुपर ठीक। 12 में। इथे सन्माननीय बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब आणि बुरदुल गावचे उद्योजक प्रवीण शेठ पाटील त्रिवेणी संगमचं आगमन होत आहे। यावं आपण व्यासपीठावर अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलला लीड करण्यासाठी आपण आलेला आहात, आपलं स्वागत आहे। लास्ट बॉल हर्ष बोपी, ऊपर लगी है टोपे, शॉट फाइन लेग, आउट ऑफ द पार्क। आखिरी गेंद पे 4, टीम का स्कोर है 42। 3 ओवर का खेल समाप्त। चला, आदित्य पाटील बघा स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत आणि त्यांचा शालेय वर्गमित्र विशाल संदीप वाघमारे देवत, प्रणव जनार्दन शेलके आदई, आदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन शेठ शेलके यांचे सुपुत्र आहेत। त्यानंतर सागर हनुमान सिनारे दुंद्रे, ओमकार हरिचंद्र फडके चिपले, वेदांत नितईन मुद्रुक आदई यांचं आगमन झालेलं आहे। आदित्य पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। सन्मानित ज्ञानेश्वर भंडारी आदई, नितेश मात्रे मुंबई बोरिवली, सतीश मात्रे आदई, जगदीश भंडारी आदई आणि सूरज पाटील पडगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने स्वागत करतो। बैटिंग टीम अजय बॉम्बे ओके। पानी की अगर डिमांड है तो आप कर सकते मैच में। थैंक यू।
42 रनों टीम का टोटल, 2 विकेट के नुकसान पर। आज पसीना बहेगा, कल इतिहास कहेगा। ये सिर्फ मैच नहीं, ये इज्जत की लड़ाई है, ये शानो शौकत की मैच है और एक गांव के लिए खेला जाने वाला टेनिस बॉल क्रिकेट है। ब्लैक आर्मी वर्सेस ग्रीन आर्मी, सुपर मैच। ऐसा लग रहा है कि मुकाबला चल रहा है न्यूजीलैंड वर्सेस साउथ अफ्रीका, दोनों की टी शर्ट वही कह रही है। एलबीडब्ल्यू विकेटों के बीचों बीच पाए गए अजय बॉम्बे का खेल समाप्त। तीसरा झटका लगाए अनन्या 11 बुर्दुल को। एक्शन रिप्ले, अजय बॉम्बे एक छक्का मारकर 5 गेंदों पे 6 की पारी के लिए। इस बार खराब प्रदर्शन रहा, चेहरे पे फिक्र छिनता है, लेकिन कहते हैं फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। ये दर्शक मिनी वानखेड़े पर मैच का आनंद लेते हुए, क्योंकि सभी का पसंदीदा मैदान यह मिनी वानखेड़े। विदाउट टिकट, फ्री कॉस्ट ऑफ एंट्री, यहां से मिलता है स्टेडियम का लुक और स्टेडियम का वेव्स। ये दर्दी दर्शक मैच का आनंद लेने के लिए आए, क्योंकि आज जमेगा फाइनल A1 सरपंच उप सरपंच चषक का अंतिम दिन रात का यह महामुकाबला, जिसका आनंद लेंगे ये प्यारे दर्शक। वेलकम टू ऑल। 42 लॉस ऑफ 3। बंटी कामोटकर पहली बॉल विकेट, सुपर बॉलिंग भूषण, नो बॉल, कहानी में ट्विस्ट, वन मोर चांस, फ्री हिट बॉल, पंजा इस गेंद पर सीमा पार 4। भूषण पाटिल लाइगर उनका पसंदीदा नाम है टी शर्ट पे। फ्री बॉल, कहानी में ट्विस्ट, मैच ऑन। ओ माय गॉड, एक बॉल रन आए, टोटल देखा जाए 11, एक बॉल पे 11 रन लूट लिया, मैच का टर्निंग पॉइंट। चला या षटकारासाठी संघाचे पुरस्कर्ते अनन्या 11 गावीदेवी बुर्दुल, माजी सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीने फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे। प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये आणि त्रिंबक शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा 2 षटकारांसाठी 1000 प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। आणि माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने सुद्धा प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। भूषण पाटिल ऑन फायर, आखिरी ओवर में दिल नहीं हौसला बड़ा होना चाहिए। एक बॉल पे 11 रन, मैच का टर्निंग पॉइंट, फिर सिंगल आया, टीम का टोटल है 54, 3 बॉल बची है। डगआउट समोर जे प्रेक्षक आहेत ना खुर्च्या बघून बसलेत, प्लीज तुम्हाला विनंती थोडा मागे व्हायचंय बाउंड्रीच्या। एखादा प्लेअर धावत आला तर तुम्हाला इजा पोहोचेल, बाउंड्रीच्या अगदी जवळ राहू नका, थोडा मागे राहा मित्रा, कारण वायर सुद्धा आहेत तिथे बाउंड्रीच्या अगदी जवळ, थोडा मागे राहिलं तर तुम्ही सुरक्षित राहाल। थँक्यू। 54 पे 3, 3.3 ओवर का खेल समाप्त हुआ है। फाइनल का ये रात का मुकाबला आप देख रहे हैं, सुपर 6। इसके बाद बचे आखिर के 2 मैच, सेमीफाइनल एंड फाइनल। सुपर मैच है, क्या टूर्नामेंट है। ओ सुपर फील्डिंग, गुड कैच, बैटर आउट। और चर्चा कर रहा था मैं कि अब 2 मुकाबले मैक्सर बचे, 11 बजे से पहले ये इनिंग समाप्त होगी। अंदाजा लगाएंगे तो ये प्रतियोगिता लगभग 1 बजे से पहले खत्म होगी। प्राइज सेरेमनी के लिए महागुरु है, 1-2 घंटा तो लेंगे ही, 3 भी बच सकते हैं। निश्चित स्वरूपात कमी वेळ घेऊ प्रवीण, काय चिंता करू नका। इथे आपले व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार प्रल्हाद भोईर क्रिकेटचा आनंद घेतात। प्रल्हाद, मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे। महागुरु तो सबका दिल जीतते भाई, महागुरु होते तो टेंशन नहीं होता हमें, क्योंकि वहां पे जाना बहुत मुश्किल काम है। प्रेजेंटेशन बॉक्स में रथी महारथी को हम नहीं संभाल सकते, इतने सारे मेहमान ये महागुरु ही रिकॉर्ड कर सकते भाई। ऐसा शख्स दुनिया में कोई नहीं है, सिर्फ एक है, एमडी गढ़के सर। लफ्ट किया हवा में, फिर से उसी दिशा में फील्डर है, आखिरी एक और गेंद बची है, ये नहीं भागना था, दोनों साइड से स्ट्राइक छोड़नी है। अंपायर तो वही कहेंगे, अनिल टिम्बे सर का इशारा आना बाकी होगा, तो चलिए अंपायर वही कह रहे कि भाई दोनों साइड से स्ट्राइक आपको छोड़नी पड़ेगी। एक मिलेगा, एक के साथ टीम का स्कोर बनेगा। स्कोर बोर्ड पर 55, 55 टारगेट सेट बॉल। आखिरी बॉल इस ओवर में रन आए 13,
5 गेंदों पे 1 गेंद पे 11 आने के बाद भी मैक्स सर 5 गेंद 4 गेंद पे सिर्फ 2 ही आए, मतलब अच्छी गेंदबाजी है पंटी कामोटकर। मुझे लगा कि 1 गेंद पे 11 दिए इन्होंने, ये तो 20-22 देंगे सुनील पाटिल सर, लेकिन ऐसा नहीं हुआ। ये तो कंजूसी गेंदबाजी कर बैठे, शानदार गेंदबाजी। कल आएगा वीपीएल का दौर, वल्लभ प्रीमियर लीग डे नाइट, पहली बार इतिहास में हम डे नाइट में, मैं खुद उतरूंगा अब। आखिरी बॉल खुद की निकाला, बैक टू द बॉलर ड्राइव, हो क्या फील्डिंग है, रन आउट। अंपायर कह रहे टीवी अंपायर को यह निर्णय सौंपा जाएगा। चलिए टीवी अंपायर से अब चर्चा करते हैं। रन आउट चेक किया जाएगा, 55 पे रुका था टोटल, अगर एक आता है तो 56, अगर नहीं आता तो 55 ही रहेंगे। क्या होगा सुपर 6 के आखिरी मुकाबले में, ये तो वक्त बताएगा। लेकिन चलते फिर से एक बार कॉम बॉक्स में, प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पे जुड़ेंगे हमारे सबके प्यारे लाडले एमडी गडगे सर। थँक्स प्रवीण टेंबे, आमचे बायकरमॅन समालोचक वल्लभची ओळख। चला तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। आदित्य पाटील या तुमच्या सर्व सहकार्याने घेऊन विशाल संदीप वाघमारे देवत या विशाल्या एक फोटो सेक्शन होईल ते सन्माने प्रणव जनार्दन शेलके आदई, सागर हनुमान सिनारे दुंदिरे, ओमकार हरिचंद्र फडके चिपले आणि वेदांत नितीन सुद्रिक आदई। बघा युवा वर्ग ऋषभ संदीप वाघमारे देवत, सार्थक हनुमान सिनारे, बघा या युवा वर्ग। चला बघा असे मित्र आहेत की जंगल में रहो या बस्ती में रहो, जंगल में रहो या बस्ती में रहो, सस्ती सस्ती खरे अर्थाने महंगी में रहो या सस्ती में रहो, लेकिन मगर जहां भी रहो मेरे दोस्त मस्ती में रहो। जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती भी जिंदा है। प्रवीण दादा, युवा वर्ग हे फ्युचर आहे भारताचा खऱ्या अर्थाने, युवा वर्ग म्हटलं तर, आणि या युवा वर्गाचा यथोचित सन्मानही इथे केला जात आहे। त्रिंबक शेठ पाटील या, त्रिंबक शेठ पाटील आपला सन्मान इथे केला जाईल। या मारुतीदादा पाटील, मारुतीदादा यांना मी आमंत्रित करतो। लक्ष्मणदादा आपण या मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल। त्रिंबक शेठ पाटील उद्योजक बुरदुल या, लक्ष्मणदादा या, यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जाईल। त्रिंबक शेठ पाटील बुरदुल, हा मान्यवरांची एक बघा रॉयल एंट्री होत आहे। महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर खिडूकपाडा यांची रॉयल एंट्री आपल्याला आता इथे बघायला मिळत आहे। सलया ज्या क्षणाची सर्वजण मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत होतो, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर किडूपाडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं श्री गणेश क्रिकेट संघ वलभ या स्पर्धेची आन बार आणि शान सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं, राजासारखं मन आणि मनासारखं राजे, पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत खऱ्या अर्थाने समोरच्याला गार करणारे, दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं, राजासारखं मन मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ, असे दमदार व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य बैलगाडा, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष 3113 म्हणून परिचित असणारे प्रभुदास अण्णा भोईर यांचं आगमन झालेलं आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ
ग्रामस्थ मंडळ वलप यांच्या वतीने वलप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जय मालाताई भोलेनाथ पाटील चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व त्याच्या नावाचा आहे बोलबाला माननीय मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, रॉयल एंट्री नेहमीच करत असतात. मग राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास अर्थात अण्णा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे खऱ्या अर्थाने खंद समर्थक देविदास दादा भोईर आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. संजय नाईक हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपण भोलानाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. किडुकपाडा गावातील आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर दादा भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलंही भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नाव गाजतंय आहेत प्रभुदास अण्णा भोईर साहेबांचे बघा इथे भाचे परिवार भोपी आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आपले मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर यांचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. तत्पूर्वी ज्ञानेश्वर भंडारी या आपला सन्मान इथे केला जाईल. ज्ञानेश्वर या भोलानाथ शेठ आपण प्रथम त्यांचा सन्मान करू. त्यानंतर आता जे मान्यवरात आलेले आहेत सत्र संपल्यानंतर त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. या ज्ञानेश्वर भंडारी यांचा सन्मान इथे केला जाईल. आदई गावातील राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व या आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. नितेश म्हात्रे नवी मुंबई बोरिवली, सतीश म्हात्रे आदई, जगदीश भंडारी आदई आपण या एकत्रित सन्मान इथे केला जाईल. दोन बंधू पाहतो आमचे ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानेश्वर दादा पाटील कामगार क्षेत्राशी संलग्न आहेत. भोलानाथ शेठ पाटील बघा स्पर्धा आपण पाहतो. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि ते ज्ञानेश्वर भंडारी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा एकत्रित सन्मान इथे केला जात आहे. सलया सर्वांनी जगदीश आपण निश्चित स्वरूपात जगदीश म्हात्रे, निलेश म्हात्रे आणि जगदीश भंडारी, सतीश म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. थोडी वेळ घेतली जात आहे. यानंतर सत्र संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर साहेबांचा येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे. लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत. मित्रांनो, आज ही स्पर्धा बघा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आदई गावातील सर्व शिलेदार पाहतो भोलानाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता माजी सरपंच माजी उपसरपंच चषकाला आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपली हिंदू संस्कृती या परंपरेनुसार आपणा सर्वांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. चला सतीश यांचा आपण सन्मान इथे करूया. सतीश म्हात्रे आणि निलेश म्हात्रे यांचाही सन्मान इथे केला जाईल.
चला चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. यापूर्वी आवाज आपण प्रवीण टेंबे यांचा ऐकलं. आता आपले लोकप्रिय क्रिकेट समालोचक मच्छिंद्र पाटील सर रोंजण यांच्याकडे बोलूया. दोन्ही संघांना आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय प्रभुदास अण्णा भोयर महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या वतीने अनन्या 11 गावदेवी बुरदुल आणि ग्रीष्मा 11 मोठी जुई या दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. ओटू मच्छिंद्र पाटील सर. खूप खूप धन्यवाद प्रवीण टेंबे आणि प्रवीण गायकर आणि आमचे महागुरु अण्णा, तुमचं देखील स्वागत करतोय. प्रभुदास अण्णा यांचं आगमन झालं. दरवर्षी या स्पर्धेमध्ये त्यांची VIP एंट्री होते आणि आज देखील अण्णांची VIP एंट्री दिली. अण्णा स्वागत आहे तुमचंही. आपण बोलणार आहोत सामनागर सुपर्धीचा 30वा सामना आपण एन्जॉय करतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब वला पाहिजे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भोला शेट सरपंच. मी मगाशी देखील म्हटलं होतं सर्व मान्यवर आपल्या स्क्रीनवर दाखवले जातात. भोला शेट यांचे वडील राजाराम पाटील आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन नेहमीच समाजसेवेमध्ये सक्रिय असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भोलानाथ शेठ पाटील. कोणत्याही गावावरती संकट येवो फक्त भोलानाथ शेठ पाटील. कोणाचं लग्न असो भोलानाथ शेठ पाटील, कोणाचं दुःख असो भोलानाथ शेठ पाटील. सर्वांच्या अडचणीत व्यक्तिमत्व नेहमी उभं राहणारं म्हणजे आमचे भोलानाथ शेठ पाटील. नाव त्यांचं भोला आणि स्वभाव देखील भोला. असे भोला शेठ पाटील यांचं आम्ही यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करतोय. प्रभू अण्णांना आपण बघू शकाल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि या परिसरात खणकर व्यक्तिमत्व म्हणून प्रभुदास अण्णाकडे पाहिलं जातं. अशा अण्णा यांचं आगमन झालंय. अण्णांची श्री जयंती आपण दत्त जयंती सर्वात मोठा उत्सव असतो त्यांचा. अण्णा मोस्ट वेलकम, तुमचं या स्पर्धेत मनापासून स्वागत. त्यांच्या सोबतीला आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सर्वांची स्वप्न पूर्ण करणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सभे घेणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भोलानाथ शेठ राजाराम पाटील सरपंच यांच्यामध्ये तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 55 5 गडी बाद अशी स्थिती आपण पाहिली बुरदुल संघाची आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये बुरदुलच्या माध्यमातून 3 मार्चला मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. नितेश शेठ पाटील आणि आमचे निश्चित प्रवीण बुरदुल यांच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो, पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू शरीर पुढे सरकलाय. सोपा झेल मात्र सुटलाय. चुका झाल्या, ज्या चुका आपण पाहिल्या की बुरदुल संघाच्या मोठी जुई संघाने केल्या. 8 चेंडू त्यानं वाईट फेकले, नो बॉल फेकला म्हणजे 9 अतिरिक्त चेंडू फेकलेत त्यानं आणि मिळणार ती एकच धाव. झेल मात्र ड्रॉप झालाय. प्रभू अण्णांचं आगमन झालंय. अण्णा मोस्ट वेलकम. दरवर्षीप्रमाणे अण्णांची एंट्री होते. मला आठवतं एक वर्ष अण्णानं या स्पर्धेमध्ये 72 गाड्या घेऊन एंट्री केली होती. आज अण्णांच्या 8 गाड्या घेऊन अण्णानं आज अत्यंत थाटामाटात एंट्री केली. स्वागत आहे अण्णा तुमचं. दर्शक धाव फक्त एक जिंकण्यासाठी 56 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. पहिला संघ या स्पर्धेमध्ये प्रियांश 11 देवीचा पाडा, दुसरा भोलेनाथ आवरे. बघायचं तिसरा ट्रँगोलीमध्ये कोणता संघ येणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. गोलंदाज तयार. लेफ्ट हॅम वरती विकेट. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. पंचाचा योग्य इशारा. एव्हरी डिल आउट लेग ऑफस्टम इट्स वाईट आणि पंचानं सहज चेंडू वाईट ठरवलाय. त्यामुळे रात्रीच्या वातावरणात रंगलेला सामना. रात्रीचे वाजता ते 11:05 आणि अशा जबरदस्त ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज देखील क्रीडा नगरी, अत्यंत सुंदर क्रीडा नगरी प्रेक्षकांना मात्र पुन्हा ओसांडून वाहते आणि यश या स्पर्धेचं, यश या भोलानाथचं आणि यश या श्री गणेश क्रिकेट संघ, आमचे बजरंग मात्रे, विजय गावण, प्रतीक मात्रे, राजेश पाटील आणि ग्रामस्थ मंडळ या वल्लभचं यश आपण पाहतोय. गोलंदाज तयार. प्रॉपर ब्लॉक, परफेक्ट ब्लॉक ऑल, टो क्रशिंग यॉर्कर गोलंदाजाचा वापर केलाय. फलंदाजाला मात्र शांत ठेवलाय. अशा रीतीने फलंदाजी झाली अनन्या गावठी बुरदुल संघाची. तर मात्र फलंदाजाला मोठी जुई संघाला या शांत ठेवेल. ज्या मोठी जुई संघाला मगाशी मुरबीसारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं त्या मात्र संघासमोर खूप चांगली कामगिरी झाली आणि आता बघायच्या संघाची कामगिरी कशा पद्धतीने पाहायला मिळते. तुर्तासर आपण पाहतोय मंचावरती सुनील दादा यांचं देखील आगमन झालं. सुनील शेठ बुरदुलचे जे अनन्या 11 गावठी बुरदुल संघाचे पॅकर्स आहेत. दादा तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. गोलंदाज तयार. 2 वरती 0. ऑन साइडला फिरवून दिलाय. दे घुमा के याने स्केल अप द विकेट. पहिला षटकार या सत्रातील. नाव गाजते जबा पहिल्या षटकामध्ये जेव्हा फलंदाजी केली बुरदुल संघाने त्यांच्या विरुद्ध आतामध्ये संघाची धावसंख्या आपण 8 पाहतोय. अण्णांना समाजसेवेची देखील भरपूर आवड आहे आणि क्रिकेटची देखील भरपूर आवड आहे. बघायचं ते अण्णांचं देखील आगमन झालंय. 8 चेंडू 8 धावा 1 गडी, एकही बाद नाहीये. पहिल्या षटक मार्गास असताना
Oh, beautiful delivery, fantastic, fast and curious, length, line, pace, spacing, accuracy, perfection, direction, variation, super bowling. काय डिलिव्हरी होती, पातक्षणी प्रेमात पडायची डिलिव्हरी, भन्नाट वेग, तेवढीच अॅक्युरेसी, तेवढंच परफेक्शन आणि तेवढंच कंट्रोल पाहायला मिळालं. वाटत डिलिव्हरी फलंदाज जरा शांत ठेवलंय. अशा पद्धतीने बुर्दुल संघाचं गोलंदाजी करत राहिला तर मात्र मोठी जुई संघाला आव्हान फार मोठं ठरेल. हे बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून परफेक्ट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली आणि फुल रन डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेन चांगली होती आणि फलंदाज बीट करत असताना षटकाराचं उत्तर लगेच दिलं गोलंदाज भूषण पाटीलला. भूषणच्या मागच्या 4 चेंडूत 8 धावा आल्यात. चांगला ड्राईव्ह टेल का स्पीडीसी. ओ क्लीन बॉल बॅट पॅड मध्ये चिटिंग करतो, फलंदाजाला बीट करतोय. मोठा धक्का मैदानावरती परतावा लागेल फलंदाजाला. अंकेशनं मागच्या सामन्यात 31 धावा कुठल्या होत्या, तो फलंदाज बाद होतोय. अंकेश इज वॉकिंग बॅक. हार बोंदरे संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी बुर्दुल गावचे उद्योजक आदरणीय प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपये, त्रिंबक शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि बुर्दुल गावचे आदरणीय व्यक्तिमत्व अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस प्रत्येकी विकेटसाठी असणार आहे. म्हणजे एका विकेटला 2500 रुपयाचं कॅश प्राईज. ज्या अंकेशने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली, बुरबी संघाला पराभूत केला अंकेशने, 31 धावा कुठल्या, तो अंकेश मात्र बाद झालाय. मात्र ज्या दीपनं मागच्या सामन्यामध्ये आलेल्या षटकारानं खात्याची ओपनिंग केली होती तो पुन्हा एकदा दीपमध्ये आलाय. 8 वरती पहिला धक्का, वाटतं बॉलिंग, भूषणनं कमबॅक केलं. पहिला षटकार नक्कीच लागला, मात्र त्यानंतर भेकानं कमबॅक केलं. एकूण धावा दाफक होती 8, जिंकण्यासाठी 56 धावा कुठायच्या आहेत. ट्रायंग्युलर मध्ये कोणता संघ येणार ह्याच्यावर उत्कंठा शिकायला पोहोचते. वाटतं मॅच, चांगला सामना पाहायला मिळेल. अंगावरती शारा हा सामना निर्माण करेल. शेवटचा चेंडू फायनल डिले ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. ओ बॅटन पॅड मध्ये ऑन साइडला फक्त टक्केल्या चेंडूला छत्रपती सरकला फार वेगानं. प्रतीक कोपरकराला तिथे मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करत असताना या 2 धाबाच्या धावसंख्येला आकार येतो 10 धाबा. आमचे उत्तम शेठ भोईर पेंदरचे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे उत्तम शेठ तुमचं देखील. 10 धाबा 11 एक गडी बाद. जेव्हा फलंदाजी केली बुर्दुल संघाने त्यांची धावसंख्या 21 होती, मात्र आता फलंदाजी करतोय त्रिशमा इलेव्हन मोठी जी संघ, त्या संघाची धावसंख्या फक्त 10, गडी बादाला 1. त्यामुळे आव्हान थोडंसं कठीण होतंय. येणारे चेंडू 18 आणि गरज आहे 46 धाबांची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यस एमडी सर. या स्पर्धेकरता बघा आता जर ज्ञानेश्वर भंडारी आदई यांच्या वतीने 2100 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. वलभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू शेठ पाटील वलभ यांच्या वतीने 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. ओ टू मच्छिंद्र पाटील सर. 10 धावा दाफल काबरती. मी मगाशी देखील म्हटलं तर भोलानाथ पाटील या परिसरात एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्याने संपूर्ण आयुष्य त्यांच्या वडिलांनी राजाराम पाटील आणि त्यांचे सुपुत्र भोलानाथ शेठ पाटील यांनी संपूर्ण आयुष्य या वल्लभच्या विकासासाठी झिजवले. त्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भोलानाथ शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. धावसंख्या 10, गडीबाद झालं 1 आणि उद्या या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे वल्लभ प्रीमियर लीग. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. प्रथमच 8 तुम्हाला संघ पाहायला मिळते डे नाईट फॉर्मॅट. आमचे अनिल टेंबे, प्रवीण टेंबे जे समालोचक आहेत, स्पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ आयोजित स्पर्धा यांच्या करते. स्पंच येस. आता गाडी चालू होती तर काय आपण करणार, जरा तिथेपर्यंत आवाज गेला तर विनंती करूया आपण त्यांना, तर रात्रीच्या प्रेक्षकांना आव्हान करणं कठीण असतं. 11 वाजून डे मध्ये आम्ही करतो आव्हान प्रेक्षकांना, मात्र रात्री कठीण असतं थोडंसं, समजून घ्या भावना. ना बॅक टू क्रिकेट. 10 धाबा दाफा होते 1 गडी बाद. अण्णांचं आगमन झालं, मोस्ट वेलकम अण्णा. त्यानंतर सुनील शेठ यांचं देखील मंचावरती आगमन आहे, ज्या अनय्या अलिबाग कावदेजी बुर्दुल संघाचे पाठीराख आहेत. त्यानंतर नितेश शेठ पाटील बुर्दुल आणि प्रवीण शेठ म्हात्रे बुर्दुल हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे. येणाऱ्या 3 मार्चला मोठा महासंग्राम बुर्दुलला सुरू होतोय. गोलंदाज तयार. ओ भन्नाट वेग, बॅटचा फेस ओपन केलाय, फुटवर नाहीये आणि बॅटचा फेस ब्लाइंड तो खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू डाऊन द लाईन राहिलाय आणि फलंदाज बीट करत असताना मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 10 धाबा झाल्यात. त्यामुळे येणारे चेंडू 18 आणि 48 धावांची गरज असताना मोठ्या धावसंख्येची गरज आहे. यावेळी मात्र त्रिशा 11 मोठी जुई संघाला.
अनय 11 गावठी बुर्दुल संघाला 55 धावा कुठल्यात याचं कारण आहे मोठी जुई संघाने 9 चेंडू अतिरिक्त फेकलेत 8 चेंडू वाईट 1 नो 9 चेंडू अतिरिक्त फेकलेत त्याचा भरपूर फायदा घेतलाय आणि तब्बल 55 धावा कुठल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सुधीर पाटील ओ क्विकर बाउन्सर वॉटर डिलिव्हरी मात्र जास्त बाहेर निघतो पंचायत सांगत असताना कारण तुमची लेन चांगली असली तर फायदा नाहीये लाईन मात्र तेवढी चांगली असायला पाहिजे क्विकर बाउन्सरचा प्रयत्न केलाय ऍक्शन रिप्ले बघा पीटीसीच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी साठी गणली जाणारी पीटीसी वाहिनी आपण पाहतोय संदीप वास्कर फाउंडर ऑफ द पीटीसी त्यांच्याच माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जास्त बाउन्स अगदी डोक्याच्या भरनं चेंडू गेला योग्य निर्णय पंचांचा अचूक निर्णय दिला पंचानं आणि पंचा देखील कौतुक व्हायला हवं पहिली अतिरिक्त धावा 11 धावा 1 गडी बाद दुसरे षटक मार्गस्थ असताना 56 धावा कुठे आहेत ओ व्हॉट अ शॉट जस्ट स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक ऍक्च्युअली मी फेकून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरनं अजून एक षटकार दुसरा षटकार या सत्रातील बचना मोठी जुई संघाने 53 धावा चेस केल्या होत्या मुरबी संघाच्या विरुद्ध त्यामुळे संघाची ताकद फार मोठी आहे फलंदाजी त्यांची खूप मोठी आहे 9व्या नंबरवरती फलंदाज षटकार खात्या खोलण्याची सुरुवात करू शकतात हे दाखवलं मागच्या सामन्यामध्ये 21-2 दीप केलं 2 वरती निनाद आतला निनाद भोईर षटकार मारलाय निनादनं 3 चेंडू 7 धावा कुठल्यात दोघांमध्ये 9 धावांची अंकेच बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारत असताना 17 वरती 1 दुसरे षटक मारत असताना वांसाला चेंडू मात्र खेळलाय मात्र ज्यावेळी पद्धतीने पूल करत असताना थोडंसं फंबल होते तिथे आदर्श होता तिथे आदर्श घ्यावा लागायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे निश्चित तुम्हाला यावेळी मात्र अपेक्षित होतं 2 धावा दापलकावरती मंचावरती आता दादांचं आगमन झालं आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अण्णा क्या बात आहे अण्णा तुमचं स्वागत आहे आम्ही या स्पर्धेमध्ये 19 धावा 1 गडी बाद आताच आपण 19 फेब्रुवारी राजांची जयंती अत्यंत उत्साह संपूर्ण भारतामध्ये आपण अत्यंत उत्साहानं साजरा केली तो 19 आकडा पाहायला मिळतोय मात्र सिंगल डबलने काही होणार नाहीये कारण परिवर्तन करायचं असेल सामना बदलावायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे मात्र कमबॅक देखील चांगलं झालंय 15 चेंडू आणि 37 धावांची अजूनही गरज आहे ट्रॅक्युलर मध्ये जाण्यासाठी या दोन संघांपैकी बघायचं आहे कोणता संघ लवली डिलवरी वेग भन्नाट लेन चांगली लाईन चांगली कंट्रोल चांगला फलंदाजाचा फुटवर नाहीये फुटवर फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर सध्या फार महत्वाचं असतं फुटवर नाही तर तुम्हाला फलंदाजाला मात्र तेवढे चांगले फटके सजवता येणार नाहीये आणि याचा अचूक अंदाज घेतलाय सुधीर पाटीलनं सुधीरची गोलंदाजी बघा खूप चांगली आहे कमबॅक केलं षटकार मारल्यानंतर त्यानं मागचे 2 चेंडू थांबवले फलंदाज निनादला आक्रमक रूप धारण करतोय निनाद 5 चेंडू 9 धावा कुठल्यात मिस टायमिंग स्ट्रोक शतक पोहोचेल का तिथे नाहीये भरपूर वेगानं आला होता जबरदस्त 11 ते 12 पावलांचं अंतर कापलं तिथे आदर्श आला होता दुसऱ्यांदा मगाच्या आदर्शनं चूक केली होती आता मात्र वेगानं आला होता मात्र वेळ थोडीशी कमी पडली आणि धावांचा वेग वाढतोय 21 धावा 1 गडी बाद जबरदस्त क्रिकेट स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांना भुलर घालणारी स्पर्धा नेहमीच प्रकाश जोडत असणारी स्पर्धा नेहमीच लोकप्रिय बहुचर्या स्पर्धा 365 दिवस या स्पर्धेची आम्ही वाट का पाहतोय प्रचंड डिसिप्लिन प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचं 12वं वर्ष आपण पाहतोय यशाच्या शिखरावरती अभूतपूर्व यश 11 वर्षानंतर आणि 12 वर्षी स्पर्धा प्रेक्षकांचं मन जिंकते तिची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय 21 धावा 1 गडी बाद गोलंदाज तयार ओ ऑप्शनच्या थोडासा बाहेर पंच सांगतील आम्हाला यस वाईट पंचाचा वाईटचा इशारा ज्या चुका केल्या बुर्दुल संघाच्या विरुद्ध मोठी जुई संघानं त्याच चुका बुर्दुल संघ करतोय कारण मोठी जुई संघानं 8 चेंडू वाईट त्यानंतर 9 चेंडू अतिरिक्त फेकलेत आतापर्यंत बुर्दुलनं 2 वाईट फेकलेत माझं त्याचंच अनुकरण सुरू आहे चुकांमधनं शिकलं पाहिजे चुका टाळता आल्या पाहिजे तुम्हाला आणि त्या चुकात धडा शिकून नव्या युगाचं नवीन क्रिकेट दाखवता आलं पाहिजे मात्र जर चुका झाल्यात तर सामना कधी निसटला जाईल हे तुम्हाला कळणारच नाहीये गोलंदाज तयार 22 धावा वातावरण टाईट गुड फाईट चांगली फाईट टेकन यस विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक 1 मोर विकेट गोस आउट विकेट नंबर 2 22 वरती 2 परतावा लागेल निनादला निनादीच वॉकिंग बॅक तर या स्पर्धेकरता व्यासपीठावर आताच खऱ्या अर्थाने व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात ते महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रभुदास भोईर अर्थात अण्णा भोईर खिडूकपाडा यांच्या वतीने माजी सरपंच चषक क्रीडा स्पर्धेला 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आणि या स्पर्धेची आमची आन बान आणि शान
भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वल्लभ यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. बघा प्रत्येक विकेटसाठी अनन्य 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला प्रवीण शेठ पाटील बुर्दुल 1000 रुपये, माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब बुर्दुल यांच्या वतीने 1000 रुपये, सन्माननीय त्रिंबक शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपये आणि सुनील दादा आणि बुर्दुल क्रिकेट संघाने सामना जिंकला तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिंतामणी शेठ पाटील साहेबांच्या वतीने 5555 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 12 चेंडू 34 धावा. ज्यावेळी बुर्दुल संघाने शेवटच्या 2 षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या, आता त्यानं कुटायच्यात 12-34. बघायचं 12-34 समीकरण कसं निर्माण केलं जाईल. पहिला संघ प्रियांश इलेवन देवीचा पाडा, दुसरा संघ भोलेनाथ आवरे, बघायचं तिसरा संघ ट्रँग्युलर मध्ये टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल. उलटा चेंडू प्रचंड ताकदीचा वापर, जज करतोय फलंदाज बाद. प्रतीक कोपरकर चेंडू खाली, फलंदाज बाद. तिसरा धक्का 22 वरती. बुर्दुल संघ सध्या सुस्थितीमध्ये. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील साहेबांची सुकन्या आहे. संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे दागता, धन्य माता पिता तयाची या, कुली कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आनंदी आनंद म्हणजे त्या नावामध्ये आहे अनन्या. 11 चेंडू 34 धावा. मैदानावरती समीकरण बदलले. प्रेक्षकाचं लक्ष बदलणार. बघायचं सामना कोण जिंकणार. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण. बुर्दुल संघाने मोठी जोडी संघकर भरपूर उशीर होतोय. 11:20 अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. एन्काउंटर मध्ये सेमीफायनल 1 नंतर ग्रँड फिनाले. 48 संघाचा सहभाग, 12 वर्षाची तपश्चर्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 11 चेंडू 34 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. गोलंदाज तयार, स्टँड अँड डिलिव्हर. प्रतीकच्या डोक्यावरनं फ्लाय झाला चेंडू सीमा पलीकडं, खणखणी षटकार. एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ. यस कधीच नाद करू नका मित्रांनो, कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं की संपूर्ण जीवन त्यांचे वडील आणि त्यांचे राजाराम पाटील वडील आणि भोलानाथने संपूर्ण जीवन वल्लभच्या विकासासाठी समर्पित केलंय. येणारे चेंडू 10 आणि 28 धावांची गरज. एका षटकार चित्र बदललंय आणि भरपूर या सामन्याची चर्चा झाली. लॉप करण्याचा प्रयत्न, विकेट किपर चेंडू खाली, फलंदाज बाद. महेशने घेतला झेल आणि परतवलं गेलं निमेशला. अजून एक दे धक्का. 9 चेंडू आणि गरज आहे 28 धावांची थरार क्रिकेटचा. नाव गाजतंय नऊ चेंडू आणि 28 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. मी मगाशी देखील म्हटलं होतं की मोठी जुई संघामध्ये फलंदाजी खोलवर आहे. 9व्या क्रमांकाचा फलंदाज षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करू शकतोय. त्यामुळे कधीही सामना कधी पलटवार करणे सांगता येत नाहीये. श्वास रोखून बसा. आपलं लक्ष केंद्रित करतोय एक मोठ्या लढतीकडं, एक लक्षवेधी ठरतोय. येणारे चेंडू 9 आणि 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. 12 चेंडू 34 धावा, 11 चेंडू 34 धावा, 10 चेंडू 28 धावा. आता समीकरण उरलंय 9 चेंडू 28 धावा. प्रेक्षकाचं लक्ष भेटणारी लक्षवेधी लढत. 2 नामांकित संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा किती वाढतोय याचं ज्वलंत उदाहरण. लॉप केलाय, आलेला चेंडू सीमा पलीकडे विकेट. अजून एक मोठा फटका, षटकार.
याचीच मी चर्चा केली होती. मोठी जुई संघाची ताकद, त्यांची फलंदाजी, बॅकलिप खूप चांगली होती. बागेला बॅकफुटला रूम बनवला आणि फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट षटकारांसाठी. 8 चेंडू 22 धावा. थरार क्रिकेटचा प्रत्येकाच्या प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करतोय सामना. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण आणि प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये आता मात्र आग लावतोय मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि 22 धावांची गरज. जेव्हा प्रभू अण्णा आले तेव्हा धुरला उडला. आता मात्र फलंदाज आले तेव्हा मात्र आग ओकतोय हा फलंदाज. येणारे चेंडू 8 आणि 22 धावांची गरज. सामना संपला नाहीये, आम्ही अजून जिंकलो नाहीये. 8 चेंडू 22. अजून एक मोठा फटका. लॉब केला चेंडू वलप गावामध्ये लोकांच्या डोक्यावर. अजून एक षटकार. ठोक दीजिए नितिन, ठोक. आ गया हे गाणं होतं नवदीप साठी. 6व्या नंबरचा फलंदाज नवदीपनं सर्वांचं दिल आता मात्र चोरलंय मी म्हणेन. ज्या अनुषंगानं झपटलाय, अनुषंगानं विस्फोटक फंची केली, आल्या आल्या तुफानी फटकेबाजी आणि धावा कुठल्यात त्यांना 12. येणारे चेंडू 7 आणि 16 धावांची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. 12-34, 11-34, 10 चेंडू 28, 9 चेंडू 28, 8 चेंडू 22 आणि आता समीकरण उरलंय 7 चेंडू आणि फक्त 16 धावांची गरज. हीच तर ताकद आहे मोठी जुई संघाची. बघायचं बुरदुल संघ किती कमबॅक करेल. एखादा डॉट चेंडू, एखादी विकेट बुरदुल संघाला कमबॅक करून देईल. एखादा षटकार, एखादा चौकार मोठी जुई संघाला पुन्हा उंच भरारी देईल. बघायचं कोण जिंकणार हा सामना. अत्यंत घातक लढाई, अत्यंत सुंदर नगरी. रात्रीचं वातावरण, रात्र वैराची. 11 वाजून होतात ते 24 मिनिटं. प्रेक्षकाच्या प्रचंड गर्दीनं गजबजलेलं मैदान आणि सामन्यामध्ये मात्र आता आग लागते. अजून एक मोठा फटका. स्लॉक स्लिप. चेंडू ड्राइव्ह झाला, तो ड्राइव्ह करत असताना चेंडू हुलकावून देतात चौकारासाठी. 6 चेंडू आणि फक्त गरज आहे 12 धावांची. रॉयल हाय माणूस तो साऱ्याचा लय खास. साऱ्याचा लय खास, तो साऱ्याचा लय खास. कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास. आता आलाय नावास, आता आलाय नावास. अरे 94-93 इनोवा कार नंबर गाड्यांचा. 94-93 इनोवा कार नंबर गाड्यांचा. नाद नाही करायचा कुणीच आमच्या बोलानाचं पाठीचा. नाद नाही करायचा कुणीच आमच्या बोलानाचं. थँक्यू डीजे. 44 वरती 4. या षटकामध्ये 22 धावा आल्यात आणि समीकरण बदलले. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. एस एम डी सर. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. विजय पाटील बुर्दुल आणि कुणाल पाटील बुर्दुल. मी बोलाना शेठ पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपलं स्वागत आहे आणि सन्माननीय विजय खाडेकर वलप यांचंही ते आगमन झालेलं आहे. तुमचंही स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. येस, नवदीपचं मात्र आता बघायचं काय चित्र असणार आहे. सुनील शेट्टांना दाखवलं जाईल स्क्रीनवरती आणि त्यांच्याच बाजूला आमचे शेट्टा साहेब आणि समजा बुरुदच्या आमच्या मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे गोमा शेट्टांना दाखवलं ते खुटारीचे एक जबरदस्त नेतृत्व. खुटारी म्हणजे निश्चित सोन्याची खान. कारण तिथे सोन्याचा धूर निघतोय ते आमचे खुटारी गाव. थँक्यू. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. ना बॅक टू क्रिकेट. 22 धावा कुठल्या त्या सामन्यामध्ये शेवटच्या 5व्या 4थ्या 3ऱ्या षटकामध्ये. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. आता समीकरण उरलंय 7 चेंडू 12 धावा. मोठी जुई की बुरदुल, बुरदुल की मोठी जुई, कोणता संघ कमबॅक करेल. मात्र मी नवदीपचं कौतुक करेन. काय विस्फोटक फलंदाजी केली. वादळ आलं आणि वादळ निर्माण केलं आणि विस्फोटक फलंदाजी करून धावा त्याने वेगानं कुठल्यात सामना परिवर्तन केलाय. येणारे चेंडू 6 आणि 12 धावांची गरज. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतो सामना. गोलंदाज तयार. प्रतीक कोपरकर. ओ गुड डिलिव्हरी. ऑन साइड लॉब करण्याचा प्रयत्न नाही जमलं. हा फलंदाज यश मात्र नवदीपला स्ट्राईक देणार. यश मात्र सामना खुला करण्याचा प्रयत्न करणार. ह्याची देखील चर्चा केली जाईल. 5 चेंडू 12 धावा. ऍक्शन रिप्ले बघा पीटीच्या माध्यमातून. समोर चेंडू ठेवलाय आणि थोडासा आतमध्ये आणलाय. यश यावेळी मात्र ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला. वेगवान ऑफ कटर फलंदाज बीट करत असताना 5 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॅटल. काय सामना रंगलाय. सुपर 3 क्वालिफाय साठी सुपर 6चा शेवटचा सामना थरार नाट्य दाखवतोय. पूर्ण पैसा वसूल सामना.
खेचलाय फटका, मात्र यावेळी शॉर्ट पुल करत असताना एकदा पूर्ण केली दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. नवदीपला स्ट्राईक हवी आहे, नवदीपला स्ट्राईक हवी आहे, कारण ज्या नवदीपने 3 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्यात त्याने 2 षटकार एक चौकार दाखवलाय, त्याला स्ट्राईक हवी आहे. समीकरण बदलले, 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघायचा प्रतीक सामना रोखणार की मात्र नवदीप सामन्याला कराटे देणार. ज्या नवदीपनं आल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्यात 2 षटकार एक चौकार बॅक टू बॅक मारलाय. बघायचा तो सामन्याला तारणार का, प्रतीक सामना वाचवणार का, बुर्दुल संघ जिंकणार का की जुई संघ कमबॅक करणार का, एक नव्हे अनेक प्रश्न या शोधूया उत्तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. गरज 11 धावांची. थ्रिलिंग मॅच आपण पाहतोय आणि सामना काय रंगलाय. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आणि प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय सामना. अंगावरती शार निर्माण केलाय आणि बुद्धीला मात्र आमच्या मेंदूला सुन्न केल्या सामन्यानं. येणारे चेंडू 4 आणि 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, फुल टाईट आणि जबरदस्त फाईट आपण पाहतोय. बघायचा प्रत्येक सामना वाचवणार की नवदीप सामना खुला करणार. 4 चेंडू 11 धावा. हो, गुड डिलिव्हरी, बॅन अँड पॅड मध्ये फुल रन डिलिव्हरी डाऊन द लाईन. फलंदाजाला बीट केलाय. नवदीप सारख्या फलंदाजाला बीट करणं एवढं सोपं नाहीये. सध्या तो सेट फलंदाज आहे आणि ते काम केलंय प्रतीकनं. 3 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना तुम्हाला. प्रत्येक चेंडू मात्र प्रेक्षकाच्या काळजाचा टोका चुकवतोय, हृदयाचे स्पंदन वाढवतोय आणि आमच्या मेंदूला सुन्न करतोय आणि मैदानावरती आग लावतोय. हा प्रत्येक चेंडू मैदानावरती. सामना जबरदस्त फाईट पाहायला मिळतोय. पूर्ण पैसा वसूल सामना. 3 चेंडू 11 धावा. कैसला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. ओ माय गॉड, झेल सुटलाय मात्र धावा. भूषणनं झेल सोडलाय आणि फलंदाज बाद. यशला परतावं लागेल की नवदीपला? यशला परतावं लागेल कारण क्रॉसिंग झालेली आहे. त्यामुळे समीकरण बनले 2 चेंडू 10 धावा. आता सोडलेला झेल भूषणनं तो सोडलाय नवदीपचा आणि नवदीपनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल दाखवलेत. त्यामुळे 2 चेंडू 10 धावांची गरज. यशने 3. आज एक जरा किस्मे कितना दम आहे. ज्या भूषणच्या हातातून मगाशी शेवटच्या चेंडू होती चौकार सुटला, त्याच भूषणनं झेल देखील सोडलाय. बघायचं भूषणने सोडलेला झेल की या स्पर्धेतनं त्यांना बाहेर जावं लागेल हे देखील महत्वाचं आहे. कारण नवदीप आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी करतोय आणि बेधुंद हा फटकेबाजी, बेधडक करणारा फटकेबाजी. त्यामुळे हे समीकरण अजूनही सोपं आहे. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. येणारा चेंडू चुकवू नका कारण येणारा चेंडू या सामन्याचं प्रतिबिंब आहे. जर येणारा चेंडू चौकार षटकाराला तर सामना बॅलन्स. जर सिंगल डबल आले तर बुर्दुल संघ सामना जिंकू शकतोय. 2 चेंडू 10 धावा. अत्यंत थरार नाट्य, थरारमय सामना आपण पाहतोय. प्रेशर 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 ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर आपण पाहतोय. But I kindly request you both the team, don't play under pressure. If you play under pressure, you can't show your talent and quality. So show natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा. 2 चेंडू 10 धावा. ऑल द बेस्ट. नाहीये पंचदाना विनंती करा. तिसऱ्यांदा असं केलं तर गोलंदाजाला बाद करा. यस, नियम असतो तो. यस, फलंदाज तुम्हाला अधिकार नाहीये असं करण्याचा. एक वेळ चालू शकतो, दुसऱ्यांदा दोघांना पॅनलाइज केलं जाईल. तर तुम्ही रात्रभर असंच केलं तर रात्रभर आम्ही कॉमेंट करणार, रात्रभर लोक थांबणार. 2 चेंडू 10 धावा. ना बॅक टू क्रिकेट. चला बोलूया पुन्हा सामन्याकडे. ठरा नाट्य सामना. 2 चेंडू 10 धावा. व्हॉट अ बॅटल. जबरदस्त गोलंदाजी. फेकून दिला चेंडू, पंचांच्या बाजूलाच केलं विकेट आणि मिळणार ती एकच धाव. आता मात्र नाही जमणार आणि ही स्ट्राईक तुम्हाला दिली जाणार नाहीये. हेच पंच सांगतील, हेच पंच सांगतील. नवदीपची मात्र तलमल मला आवडली. सामना जिंकण्याची कुतूहल आवडली. मात्र मी कौतुक करेन प्रतीकचं. एकदा जोरदार टाळ्या होत्यात या प्रतीकसाठी. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी प्रतीकनं केली. ज्या नवदीपनं वाऱ्याच्या वेगाने धावा लुटल्यात त्या प्रतीकला थांबवणं कठीण होतं आणि ते काम केलं प्रतीकनं. जरी भूषणनं झेल सोडला तरी बुर्दुल संघ मात्र कुठेही डगमगला नाहीये. मात्र खरंच कौतुक करेन. एमडी सर फक्त एकच चेंडू, 1 चेंडू 9 धावा. चला सामना पण सुरू करा. 1 चेंडू 9 धावा.
बघायचा सामना कोण जिंकणार. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि जबरदस्त सामना. काय रंगला सामना, प्रेक्षकांचा काळीज थक्क केलं आणि पूर्ण असं वाटलंय की फायनलच्या अगोदर फायनलचा सामना. काय थरार नाट्य रंगलं. एक चेंडू 9 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. येणारा चेंडू वाईट आला, नो आला, षटकार लागला. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट ॲज वेल एज इन पॉलिटिक्स. सर्व शक्य आहे पॉलिटिक्स आणि क्रिकेटमध्ये. रातोरात सरकार बदलतात, एका चेंडू ते सामना बदलतो. एक चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना संपला नाहीये. एक चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. बघायचंय फुलटॉस चेंडू फेकून दिलाय. फायनल रिझन मध्ये एकदा पूर्ण केली आणि पंचांना चेक करायचं ठरवलंय. यासाठी मी सांगितलं होतं. एस एमडी सर आता सूचना करा काय असतील तर. इथे बुर्दुल क्रिकेट संघाचा इथे प्रत्येकसाठी बघा प्रत्येक गोलंदाजी करतो मच्छिंद्र पाटील सर आणि त्याच्यासाठी अनन्या गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाचे पॅकर्स माजी सरपंच सुनीलदादा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे आणि माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपये. येस पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. 1+1 2 धावा. एक चेंडू 7 धावा. अजूनही सामना बिघडला नाहीये. अजूनही सामना बिघडला नाहीये. मी हेच सांगितलं होतं की सर्व पॉसिबल आहे क्रिकेटमध्ये. एक चेंडू 7 धावा. जर येणारा चेंडू वाईट आला आणि नवदीपला षटकार मारला ना तर सामना कधी जिंकू शकेल मोठी जुळी. कारण नवदीप मध्ये ती ताकद आहे, ती कुवत आहे, ती धाडस आहे, ते पोटेन्शियल आहे आणि ते दाखवले देखील मैदानावरती. काय सामना झाला. पूर्ण पैसा बसून सामना. ह्याचंच नाव आहे क्रिकेट आहे. कधी वाटलं की सामना जुई संघ जिंकेल, कधी वाटलं बुर्दुल संघ जिंकेल, मात्र सामन्याचा सस्पेन्स कायम राहिलं शेवटच्या चेंडूवरती. ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. एक चेंडू 7 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. बघायचं येणारा चेंडू नो किंवा वाईट आला तर अजूनही सामन्यात कमबॅक होऊ शकतोय. एक चेंडू 7 धावा. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना ठरला. पूर्ण मनोरंजन. आता मात्र नाहीये अराउंड द लेग आणि सामना जिंकलाय बुर्दुल संघानं. हार्दिक 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 अभिनंदन. टीम प्रतीकसाठी बघा या सामन्याचा सामनावीर प्रतीक ठरतो आणि प्रतीकसाठी मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल 1000 रुपये, सुनीलदादा पाटील माजी सरपंच बुर्दुल 1000 रुपये आणि माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस. प्रतीक या सामनावीर. चला मान्यवरांचा सन्मानित करूया. प्रतीकला प्रथमतः सामनावीराचा किताब महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या शुभास्ते दिलं जाईल आणि प्रभुदास अण्णा भोईर यांचा गौरवी इथे केला जाईल. चला या प्रतीक या मॅन ऑफ द मॅच आणि प्रभुदास अण्णा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. मित्रांनो असं म्हटलं जातं की प्रतीकला सामनावीर किताब द्या पहिले. चला सामनावीराचा किताब प्रतीक या प्रभुदास अण्णा भोईर यांच्या शुभ हस्ते होणी